पैसे कमावण्याच्या नादात तरुणांनी केला तृतीयपंथींचा वेश धारण. मार्गतामाणीमधील तरुणांनी त्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. खरं तर पैशासाठी माणूस कुठच्याही थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे आला आहे. त्याचे असे झाले की कमी श्रमात जास्त पैसे कमावण्याच्या नादात तृतीयपंथीचा वेश परिधान करून आणि हुबेहूब नक्कल करून आपण खरे तृतीयपंथी आहोत असा भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 तरुणांना मार्गतामाणे येथील तरुणांनी त्यांच्यावर पाळत ठेवून रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. हे तिघेही चिपळूण खिंडी येथे वास्तव्यास असून मूळ बुलढाणा येथील असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. हे तिघे तरुण तृतीयपंथी असल्याच्या आविर्भावात वेशभूषा करून पैसे कमवण्यासाठी भीक मागत असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनात आले. मार्गताम्हाणे बाजारपेठेत फिरणाऱ्या या संशयित तृतीयपंथीवर पाळत ठेवली होती. हे पुरुष एका बियर बारमध्ये दारू पिताना आढळून आले. त्यांची चौकशी करण्यात आली. ओळखपत्र विचारण्यात आले. सुरुवातीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने या तरुणांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे त्यांनी खरा प्रकार सांगितला आणि बिंग फुटले. कुणाच्याही घरादारात जाऊन पैशाची मागणी करणे, तेथील मौल्यवान वस्तू हेरणे असे प्रकारही त्यांच्याकडून घडल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे अधिक संशय बळावल्याने तरुणांनी सर्व ग्रामस्थांना बोलावले आणि पोलीस पाटील पंकज चव्हाण यांनी पोलिसांनाही माहिती कळवली. या तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर चिपळूण पोलीस ठाण्यात त्यांना हजर करण्यात येऊन पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या कामगिरीत पोलीस पाटील पंकज चव्हाण, अविनाश चव्हाण, प्रसाद साळवी, अलंकार चव्हाण, विघ्नेश चव्हाण आदी तरुणांनी मोठी भूमिका बजावली. त्यांच्या जागृतीमुळे हे प्रकरण समोर आल्याने ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.